तो एक दिवस हे जग सोडून जाणार आहे. जग सोडून जाणार आहे. आणि ज्या अर्थी जग सोडून जाणार आहे, त्या अर्थी तुमचा न्याय देखील ठरलेलाच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी आपण बघितलंय की कोणाचा कधी कसा न्याय होणार आहे याबद्दल आपण मागे देखील बघलेलं आहे. आणि यामध्ये जर आपण बघत आहोत तर मग आम्ही न्यायाला समोर जात असताना, आमच्या येशूच्या सामोरे जात असताना आम्ही कशा प्रकारे तयार आहोत हे देखील तुम्हाला आणि मला तपासून घेणं अतिशय महत्वाचं असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी आज ह्या विशेष न्यायाच्या या टप्प्यामध्ये मी तुम्हाला घेऊन जात असताना, विशेष करून आज जेव्हा मी इथे संदेश द्यायला उभा आहे, तेव्हा आज पाळकीनबाईचा वाढदिवस आहे. आणि त्यामुळे आज आम्ही सर्व पाळकीनबाईची म्हणजे विशेष करून स्मिताची आठवण करत आहोत, कारण की तिच्याशिवाय हा 4था वाढदिवस आहे. आणि निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या अर्थी एक जीवन आहे त्या अर्थी मृत्यू देखील आहे. परंतु जेव्हा आपण आपल्या लोकांना गमावतो, जेव्हा आपण आपल्या लोकांना आपल्या पुढे जाताना बघतो, तेव्हा आपल्याला निश्चितच त्यांची जी कमी आहे, कमतरता, ती निश्चितच आपल्या जीवनामध्ये त्याची जाणीव असते. की आज जर ती असते तर कदाचित आपण तिचा केक कापून किंवा बक्षीस देऊन किंवा आनंद सेलिब्रेट करून वाढदिवस साजरा केला असता. परंतु ते शक्य नाही, कारण की ते आता आमच्या हातात राहिलेलं नाही. कारण की ज्या व्यक्तीचा आपण सेलिब्रेट करतो तो या जगात नाही. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती गेल्यानंतर त्याची कमतरता देखील आम्हाला जाणवते. आता जसं मुलं आहे, निश्चितच एक मातेचे बरोबर मातेचा लाड म्हणा, मातेची काळजी म्हणा, मातेचा सल्ला म्हणा, मातेचे प्रीती म्हणा, या गोष्टीपासून ते कायमच वंचित झालेले आहे. त्याचा लाभ त्यांना मिळणार नाही. परंतु आपण नेहमी एक आश्वासन ख्रिस्तीमध्ये देतो की जे काय देवाच्या लोक आहे त्यांची आणि त्याच्या पुढे गेले तुमची भेट होणार आहे. आणि ही भेट होत असताना तुम्ही एकमेकांना काय द्या, आश्वासन द्या की खरोखर देव जो आहे, त्याचं वचनाचं आपण सुरुवातीला झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजान नसावे अशी माझी इच्छा आहे. आणि त्यासारखी अशा लोकांसारखे तुम्ही खेद करू नका. मी आता काय घरी बसून खेद करत आहे, मी रडत आहे, निश्चितच माझं हृदय, माझं अंतःकरण हे निश्चितच दुःखी, कष्टी आणि रडत असलं तरी देखील आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की ज्या देवाचा मी आता संदेश देते त्या देवाच्या हातात ती आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवाच्या हातात ती आहे. आणि एक वेळ असं येणार आहे की मी देखील धाव पूर्ण केल्यानंतर त्याच देवाच्याकडे जाणार, दुसऱ्या देवाच्याकडे नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्या खेद दुःख करण्याच्या जागे आपण देवाला धन्यवाद देण्याची गरज आहे की देवा, तुझी योजना आणि तुझा जे काय आमच्याबद्दल नियोजन आहे ते परफेक्ट आहे. यस, या जगामध्ये राहत असताना आम्ही अनेक गोष्टी आज मिस करत आहोत. परंतु ही गोष्ट खरी आहे की ज्या व्यक्ती आमच्या पुढे गेलेल्या आहेत त्यांच्याद्वारे जो आनंद दिलेला आहे, जो समाधान दिलेलं आहे, जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, जे आम्हाला आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहे, संतती दिलेली आहे, धन दिलेलं आहे, एक घराची उभारणी, कौटुंबिक उभारणी, या सर्व गोष्टी केलेल्या हे देवा तुझ्या कृपेमुळे शक्य झाला. आणि जेव्हा देवाचा वेळ आला त्यांनी धाव संपवली आणि आपल्या प्रियजनास आपल्याकडे बोलवून घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आज जरी आपण त्या व्यक्तीला मिस करत आहोत किंवा त्या व्यक्तीला आपण आपल्यापासून दूर जाताना बघत असताना तो दिवस आपण साजरा करू शकलो नाही, तरी देखील आम्हाला आपल्या जीवनाची धाव धावायची आहे. कारण की जितके दिवस तुम्हाला या जगामध्ये ठेवलेले आहे तितके दिवस आम्हाला जी परिस्थिती दिलेली आहे किंवा जे जीवन दिलेलं आहे ते येशूसाठी जगणं महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की रडून आणि शोक करून पण अनेक लोक जातात, परंतु खेद न करता या प्रकारे हा विश्वास की येशू मरण पावला आणि तो पुन्हा उठला, त्याचप्रमाणे येशूमध्ये जे झोपी गेलेले आहे त्यांना देव त्याच्या बरोबर परत आणीन असं वचन 14 आम्हाला शिकवतं की या गोष्टीबद्दल आम्हाला विश्वास आहे की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि जे आम्हापासून पुढे गेलेले आहे त्यांना देखील देव एक दिवस उठवणार आहे. आणि त्यासाठी जर तो उठवणार आहे तर ते का उठणार आहे ह्या बद्दलच आपण अभ्यास करत असताना काय बघितलेलं आहे की त्यांना
कशासाठी उठावं लागल? न्यायासनाच्या समोर जाण्यासाठी उठावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना उगाच उठवायचं तसं नाही. या जगामध्ये तुम्ही राहत असताना जे पुढे गेलेले आहे, न्यायाचा समय आला नाही, त्यामुळे ते विश्रांती घेतात. आणि त्यामुळे त्यांचा विश्रांतीचा समय जो आहे तो संपल्याबरोबर, म्हणजेच येशूच्या आगमनाबरोबर जे विश्वासाचे जे पुढे गेलेले, झोपी गेलेले आहे, त्यांना प्रभू उठवणार आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक जे आहे त्यांना 1000 वर्ष झाले जे झोपी गेलेले. किती वर्ष झाले? 1000 वर्ष झाले. आपण मोशेच्याकडे बघत, आपण अब्राहमाच्याकडे बघितलं, आपण त्या सर्व शिष्यांच्याकडे बघितलं. 1000 वर्ष झालेले झोपी गेलेले आणि ते वाट बघत आहे की केव्हा येशूचं आगमन होईल आणि आमची ही निद्रा, ज्याला आपण काय लिहिलं म्हटलेलं आहे, महानिद्रा, यामधून तुमची सुटका होईल आणि तुम्ही देवाकडे जाणार. प्रेज द लॉर्ड. खरोखर पाळकीनबाईच्या गेल्याच्या नंतर आणखीन या विषयावर आपण विचार जास्त मी करू लागलो. आपल्याला देखील आपल्या घरातून जेव्हा प्रिय व्यक्ती जातो तेव्हा आपण मरणाच्या बद्दल गांभीर्याने विचार करतो. अनेकदा खरं संदेश जो आहे किंवा खरं वचन आम्हाला त्या कबरेच्या जवळ उभा राहिल्यानंतर कळतं की खरोखर मी किती पण श्रीमंत आहे, मी किती जरी पैसेवाला असलं, मी किती तरी आरोग्यवाला, मी किती तरी संपन्न असलो, पण शेवटी ती खोदलेली कबर हीच माझा शेवटची जागा म्हणून मला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि त्या सत्याला सामोरं जाण्यासाठी परत एक वेळ जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुमचं नियोजन आणि नियोजनाचं कारण हे आहे की मृत्यूच्या नंतर न्याय आहे आणि त्याच्याबद्दल 3 न्याय मी तुम्हाला सांगितलं. एक न्याय जो प्रथम न्याय आहे जो होत आहे अंतराळामध्ये आहे ना, आणि अंतराळामध्ये जो न्याय होणार आहे त्याबद्दल आपल्याला कोण लोक अंतराळामध्ये घेतले जातील? विश्वासणारे. जे येशूमध्ये आत्ताच आपण वाचले की येशूमध्ये जे झोपी गेलेले आहे आणि येशूमध्ये ते जगत आहे, त्यांना येशू रॅप्चरच्या वेळेस अंतराळात घेऊन जाईल आणि त्या वेळेस ती ठिकाण जे आहे ते आपल्याला दिसत आहे की जजमेंट सीट ऑफ क्राइस्ट, येशूच्या न्यायासनाच्या समोर त्यांना त्यांच्या कृत्यांच्या बद्दल काय घेणार आहे, काय देणार आहे? त्या समय त्यांना देव मुकुट देणार आहे. किती मुकुट सांगितले मी? आपण मागच्या वेळेस बघितले 5 मुकुटांच्या बद्दल बघितलेले आहे. त्यांचे कृत्य जे आहे त्याच्याबद्दल. दुसरं आपल्याला दिसतं की पृथ्वीवर न्याय होणार आहे आणि त्याच्यासाठी थ्रोन ऑफ ग्लोरी, वैभवाच्या सिंहासनावर येशू बसल आणि त्याच्याबद्दल हे लिहिलं की शेरडे एका बाजूला, मेंढर एका बाजूला, देव राष्ट्रांचा न्याय करायला येणार आहे. त्या समय इस्रायली लोक, हे इस्रायली लोक जे आहे त्यांना, म्हणजेच अब्राहमाच्या संततीला, दाविदाच्या ह्या सर्व संततीला देव परत एक वार आपले मेंढर म्हणून स्वीकार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे आपल्याला दिसतं की रॅप्चरच्या नंतर होणार आहे आणि शेवटी जेव्हा मिलेनियम होणार आहे, म्हणजे 1000 वर्ष पूर्ण होणार आहे, तेव्हा परत एक वार न्याय होणार आहे आणि तो न्याय कुठे होणार आहे? स्वर्गात होणार आहे. कुठे होणार आहे? स्वर्गात. तिथे आकाश पण नाही, तिथे पृथ्वी पण नाही आणि ते दुष्ट अधर्मी लोकांचा न्याय होणार आहे आणि त्यांना कुठे टाकण्यात येणार आहे? अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारचे हे 3 वेगवेगळ्या ठिकाणचे न्याय, अंतराळात, पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये, अशा 3 जागेला विविध न्याय आपण शिकलेलो आहोत. आणि त्या न्यायापैकी आपल्याला प्रथम न्याय आवडतो, कारण की त्या न्यायाच्या साठी आपण अंतराळात घेतले जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तुम्हाला आणि मला तयार असणं गरजेचं. तयार असणं. मागच्या वेळेस मी शिकवलं तयारीला लागा म्हणण्यात काय नाही, कारण की समय इतक्या जवळ आलाय की जर तुम्ही तयार आहे तर तुम्ही त्वरित घेतले जाणार आहे. देव कोणासाठी थांबणार नाही. जर आम्ही तयार नाही तर आम्हासाठी कोणता समय? ट्रिब्युलेशन, महासंकटाचा काळ वाट बघत आहे. आणि यासाठी परमेश्वराचं वचन जेव्हा हे सांगतं रोम 8 आणि 13 मध्ये, आणि त्याच्यामध्ये की येशूमध्ये असलेल्या लोकांना दंड आज्ञा नाही. म्हणा, येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाही, कारण की त्यांना विश्वासणारा देव आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. काही लोकांना मुकुट मिळेल,
पाचपैकी एक म्हणतात, तर काही लोक असे होतील ज्यांचं काम जे आहे ते जळून गेल्यामुळे किंवा त्या राख झाल्यामुळे त्यांना बिना वकील जावं लागेल, पण तरी देखील देव त्यांना अंतरात घेणारे. मागच्या वेळेस आपण चित्रामध्ये देखील त्या गोष्टी शिकलेल्या आहे. आणि त्याबरोबरच येशू हे जाणतो की अशा लोकांवर न्यायाचा प्रसंग येणार नाही, कारण की ते लोक जे तुम्ही आणि विश्वास असणारे लोक आहे ते काय केलेले, मरणातून जीवनामध्ये पार गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे येशू त्या रडणाऱ्याला, मार्था आणि मार्याला म्हणतो की जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर तू चमत्कार बघतील. मी तुला सांगितलं नव्हतं का, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. माझ्यावर जे विश्वास ठेवतोय तो मेला असला तरी सगेल. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्हाला आणि मला आता मरण जे आहे ते दैहिक मरण आहे, आत्मिक मरण नाही. परंतु जे विश्वासात नाही त्यांचं दुसरं मरण आहे, आणि ते आहे अग्नीच्या सर्वार्थ मरण. आणि ते तुम्हाला आणि मला निश्चितच देव देणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला आणि मला येशूमध्ये जीवन आणि सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले, परंतु त्यासाठी काही हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा. परत एक बार रिपीट करत मग विषयाकडे येणार. काही हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. यामध्ये पहिली गोष्ट आहे, जे तुम्ही आणि मी पापी होतो, जे तुम्ही आणि मी पापी होतो आता संत म्हणून ओळखले जातं. प्रेज द लॉर्ड. कारण की संत लोकांचाच तिथे प्रवेश होणार. तुम्ही म्हणा नेहमी आम्ही तो पाळत खूप पापी आहे, आम्ही अशुद्ध आहे, आम्ही अयोग्य आहे, तर मग नो चान्स. तुम्हाला आणि मला संत म्हणूनच जायचं. कारण की देव परमेश्वराचं वचन सांगतं, जसा मी पवित्र आहे तसं तुम्हीही पवित्र असावं. पवित्र लोकच तिथे जातील. थोडा थोडा अपवित्र वाला नाही, 100% येशूच्या रक्ताच्या द्वारे धुवून जी पवित्रता तुम्हाला आणि मला प्राप्त होते त्याचा लाभ घेऊन जाणाऱ्या लोकांना पहिली गोष्ट आहे की त्यांना मी पापी होतो, आता मी संत झालोय, तर मी संत म्हणून काय करतो, हिशोब द्यायचा. नंबर 2 आहे की पहिले मी परका होतो, आम्ही दूर देशातले होतो, आम्ही अब्रामाची संतती नव्हतो, परंतु येशूच्या त्या वधस्तंभाच्या द्वारे त्याने आम्हाला आपले पुत्र व आपली कन्या केलेला आहे. आणि त्यामुळे आता आपण त्याची जर पुत्र आणि कन्या झालो तर मग पुत्र आणि कन्याची जबाबदारी पार पाडत आहोत की नाही याचा हिशोब द्यावा लागणार आहे. पहिले संत म्हणून हिशोब, पुत्र आणि कन्या म्हणून हिशोब, आणि त्याचप्रमाणे ते जे आम्ही आशाविहीन होतो, आमच्यामध्ये कोणतं देखील चांगलं गुण नव्हतं, त्याने तुम्हाला आणि मला कारभारी म्हणून नेमलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जबाबदारी दिलेली आहे. तो म्हणतात तू माझ्या सेवेचा पात्र आहे, आणि त्यामुळे जर तुम्हाला कारभारी पण दिलेला आहे तर तुम्हाला त्याचा हिशोब देखील द्यावा लागणार. कदाचित आपल्या मंडळीचा कारभार असेल, कदाचित त्याला कुटुंबाचा कारभार असेल, कदाचित प्रार्थनेचा कारभार असेल, कदाचित मंडळीचे इतर सेवेचा कारभार पण असेल, परंतु जर ते दिलेलं आहे तर याचा हिशोब तुम्हाला आणि मला द्यावा लागेल. तर या हिशोबामध्ये आम्ही चोख ठरलो, योग्य ठरलो, पात्र ठरलो, तर हे मुकुट तुम्हाला आणि मला येशूमध्ये लाभणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी या मुकुटाच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिलं आहे जीवनाचा मुकुट आहे. आणि जीवनाचा मुकुट हे कोणाला मिळणार सांगा बरं? द क्राउन ऑफ लाईफ. ज्यांनी रक्तसाक्षी झाले त्यांना, रक्तसाक्षी झाले त्यांना. त्याबद्दल देखील मी मागे शिकवलं होतं. रक्तसाक्षीचा अर्थ आहे येशूचं नाव घेताना जेव्हा लोक तुम्हाला म्हणतील की हे नाव सोड आणि आमच्या मागे, तेव्हा ते लोक म्हणतील मेलो तरी चालेल परंतु मी येशूला सोडणार नाही. आणि मग ते मरतात, आणि त्या मेल्यामुळे जे साक्ष, जसं स्टीफन सारखी त्याची अवस्था होते, आणि त्याचा परिणाम होतो की तो आकाशामध्ये जेव्हा येशूला बघतो तोच येशू त्याला परत एकदा भेटतो. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट आहे गौरवाचं मुकुट, द क्राउन ऑफ ग्लोरी. हे कोणाला भेटणार आहे? पाळक, एल्डर आणि जे सेवकरी ह्यांना गौरवाचं मुकुट भेटणार आहे. आणि त्यासाठी आपल्या मंडळीमध्ये, आपल्या घरामध्ये जे प्रमुखत्व आहे, जे लीडर्स आहे, त्यांनी त्या अवॉर्डचा, त्या बक्षिसाचा लाभ घ्यायचा. पुढे आनंदाचं मुकुट, द क्राउन ऑफ रिजॉइसिंग. आणि हे आहे सुवार्थिक आणि इव्हेंजलिझम, जे वचनाची घोषणा करतात, त्यांना या मुकुटाचा काय मिळणार आहे? लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, प्रत्येक कॅटेगरी जे मंडळीमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे मुकुट आहे. आणि त्याच्यानंतर येते नीतिमत्वाचा मुकुट,
द क्राऊन ऑफ रायचसनेस. आणि त्यामध्ये लिहिलंय की ज्याचं दर्शन ज्यांना प्रिय वाटतं, जे मंदिरात येतात, तर प्रभू तुला मला भेटायचंय. आज मी घरी बसू शकत नाही, माझ्या घरामध्ये मी राहत असताना माझं मन चलबिचल होतं, कारण की मला माहित आहे की मंदिरामध्ये बाळक साहेब, मंदिरामध्ये भक्ती, मंदिरामध्ये येशू हा माझी वाट बघत आहे. आणि ते उत्सुक असतात, नुसतं गुरुवारच्या दिवशी, नुसतं रविवारच्या दिवशी नाही, तर दररोज सकाळी उठल्यानंतर ते त्याचा धावा करतात, त्याचे गीते गातात, त्याचं मन आणि अंतःकरण काम करत असताना देखील येशूच्याकडे लागलं. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. कधी पाहत राहतो? नुसतं रविवारी का नाही, निरंतर पाहत राहतो. आणि अशा लोकांसाठी एक मुकुट ठेवलेला आहे, कारण की ते धार्मिक लोक आहे, आणि धार्मिक लोकांसाठी धार्मिकतेचा मुकुट त्याला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 5वा मुकुट आहे तो आहे अविनाशी मुकुट. त्याला म्हटलं द क्राऊन ऑफ इनकरप्टेबल. आणि तो मुकुट भेटणार आहे जे इंद्रिय दमन करतात, त्यांना तो भेटणार आहे. आणि यासाठी प्रत्येक लोक जे वधस्तंभाच्या मागे चालतात, स्वतःच वधस्तंभ उचलतात आणि काय करतात, ते आत्मनिग्रह करतात. आपल्या जीवनामध्ये दैहिकतेला किंवा इंद्रिय वासनाला किंवा दैहिक वासनेला संधी देत नाही, तर ते येशूला प्रिय असं जीवन जगतात. आणि त्यामुळे त्याचा लाभ त्यांना मिळण्यासाठी येशू तयार असतो, आणि हे मुकुट तो त्यांना देत असतो. आणि अशा प्रकारचे सगळे मुकुट घेण्यासाठी आपण तयार आहोत. आणि त्याच्यासाठी 2 कॅटेगरी, 2 विभाग आपण बघितले होते. एक तर कोण आहे लोक? मेलेले लोक आहे आणि एक जिवंत लोक आहे. प्रेज द लॉर्ड. पहिले कोण जाणार आहे? कोणाला संधी आहे? पहिले मेलेल्या लोकांना. कशामध्ये मेलेले? आपल्या शरीरामध्ये आपण मेलेले आहोत, परंतु ख्रिस्तामध्ये आपण तारलेले लोक आहोत. ते पुढे गेलेले आहे, ते मरण पावलेले आहे, आणि त्यानंतर ते उचलले जाणार आहे. परंतु त्यानंतर जे जिवंत आहे, ज्याच्यात आत्ताच आपण वचन वाचलंय की आद्य देवदूताची वाणी होत असताना, देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून खाली उतरेल, आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले ते पहिले उठतील, आणि मग त्यानंतर उरलेले जे जिवंत लोक आहेत ते प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ होऊन अंतराळात घेतले जातील. घेतले जाईलला काय म्हणतात? रॅप्चर. लॅटिन भाषामध्ये त्याला घेतले जातील अंतराळात, त्याला म्हणतात रॅप्चर. आणि त्याच्याबरोबर सदा सर्व काळ प्रभू जवळ आम्ही राहू. प्रेज द लॉर्ड. यस फ्रेंड, सदा सर्व काळ प्रभू मध्ये राहू. आणि यासाठी आज आपल्याला हा विचार करत असताना आपल्याला माहित आहे की ते अंतराळात घेत असताना 2 विभाग झालेले. एक मेलेले गेलेले आणि विश्वासणारे गेले. आणि दुसरा भाग कोणता झाला? जे येशूच्या मागे चालले नाही, येशूच्या आज्ञा पालन केले नाही, ते कुठे राहणार आहे? ते डायरेक्ट नरकात जाते का? नाही, ते खाली राहून जाणार आहे. आणि खाली राहिल्यानंतर कोणत्या काळामध्ये ते जात आहे? ते कोणत्या काळामध्ये जात आहे? ट्रिब्युलेशन मध्ये जात आहे. ते महासंकटाच्या काळामध्ये जात आहे. परंतु ह्या 2 गोष्टीच्या बरोबरच आपल्याला ही गोष्ट देखील जाणून घ्यायला पाहिजे की मेलेले लोक, हे तर जिवंत लोक आपल्याला माहिती आहे, आपण जिवंत आहोत आणि चाललो, पण मेलेल्या लोकांची अवस्था काय, याकडे आज आपण विशेष दृष्टी लावणार आहोत. कारण की पहिले ते लोक उचलले जातील, आणि त्याकडे आज आपण विशेष दृष्टी लावणार आहोत की जीवित लोकांच्या बद्दल आपण बोलतो ते आपण देखील आहोत, परंतु आपल्या पुढे आपले माता पिता, आजी आजोबा, भाऊ बहीण किंवा मुलं लेकरं, पती पत्नी, कोणी अनेक लोक जण पुढे गेलेले आहे, आणि ते जर आज पुढे गेलेले आहे तर त्यांच्याबद्दल आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कारण की कदाचित प्रभू जर लवकर आला नाही तर आमचं तिकडे जाणं होईल. म्हणजेच कुठे जाणार होईल? आपल्याला मृत लोकात जावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे, जसं आपण आता 13-17 मध्ये लिहिलेलं आहे की सर्वप्रथम त्यांना सन्मान. आणि त्यांना सन्मान का आहे? जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते काही हजारो वर्षापासून वाट बघत आहे, ते खूप समयापासून वाट बघत आहे. आम्हाला तर काही इन्स्टंट आहे, असं जगतो तसं वर गेलं. परंतु जे अनेक वर्षापासून वाट बघत आहे ते कोणाची वाट बघत आहे? आपले प्रियजनांची वाट बघत आहेत का?
की बाबा माझा नवरा आहे, माझे मुलं आहे, माझं हे आहे, आता ते येतील त्याची भेट. नाही, ते कोणाची वाट बघत आहे? येशूची वाट बघत आहे. मग मुलांची वाट बघणारे, संसारामध्ये रमणारे, नवऱ्याची वाट बघणारे, हे कोणावर जास्त प्रीती करतात? जगी गोष्टीवर. तर त्यांना ती संधी नाहीच आहे. का? कारण की त्यांनी देवाची वाट बघण्यापेक्षा इतर लोकांची वाट बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवलेला आहे. तर त्यांचं मन संसारामध्ये आणि प्रियजनामध्ये रमलेलं आहे, ते येशूमध्ये रमलेले नाही. आणि त्यामुळे त्यांना ती संधी मिळणार नाही. ते कुठे राहणार आहे मग? ते जसं या जगामध्ये अविश्वासणारे जिवंत लोक खाली राहिलेले, तसं त्यांच्यामध्ये विश्वासणारे गेलेले आहे वर, आणि हे दुसऱ्या बाजूला राहिलेले. आता त्याचे दोन विभाग आता आपण बघणारच आहोत. आणि यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा की मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याला मृत्यू झाल्यानंतर आपण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की तो व्यक्ती महानिद्रेमध्ये गेलेला, तो झोपलेला आहे, तो झोपलेला आहे. आणि ती झोप जी आहे, त्या झोपेमधून तो एक दिवस उठणार आहे. परंतु तिथे मेलेला शब्द का वापरला नाही सांगा बरं? झोपलेला असं म्हटलं. महानिद्रा असा शब्द इथे आपल्याला आता वाचायला मिळाला. तो झोपी गेलेला आहे असं लिहिलेलं आहे. मेलेला असं का नाही म्हटलं? कारण की जे विश्वासात चालतात येशू ख्रिस्तात त्याला मरण नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मरण म्हणजे आपलं शरीर जे स्वरूप आपल्या बाहेर स्वरूपाचं आहे ते माती आहे, मातीला जाऊन मिळणार. परंतु जे आमचा आत्मा आहे तो महानिद्रा घेत केव्हा उठणार आहे? न्यायाच्या समय उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. दोघंही उठणार. जे विश्वासणारे ते न्यायाच्या समोर उठणार आहे, जे अविश्वासणारे ते अधोलोकात आहे ते देखील उठणार आहे. हे कशासाठी? हे न्यायासाठी उठणार, हे न्यायासाठी उठणार. परंतु हे जेव्हा येशू येईल तेव्हा न्यायास बरोबर येशू बरोबर अंतराळात घेतले जातील. परंतु हे कुठे जाणार आहे? ते अग्नीच्या सरोवराकडे जाणार आहे. त्यामुळे झोपी गेलेल्याच्या बद्दल अजान असावा असं देवाची इच्छा नाही. आणि त्यासाठी महानिद्रा हा शब्द वापरलेला आहे येशूने. आपल्याला देखील दिसतं की जेव्हा येशू ख्रिस्त लाजाराच्या बद्दल त्याच्या कानी ही बातमी येते की तुझा मित्र जो आहे तो मरण पावलेला आहे, तेव्हा तो म्हणतो की हा मेलेला नाही, हा झोपी गेलेला आहे, आपण जाऊ आणि त्याला उठवू. त्या मुलीला देखील जेव्हा येशू जातो तेव्हा म्हणते ती झोपी गेलेली. लोक हसू लागले. आणि ह्याचं कारण हे देखील होतं की येशू तिथे किती दिवस थांबला होता त्या जागेवर? 4 दिवस थांबलेला. आणि मग तो गेलेला आहे. आणि मग तिथे आपल्याला असं दिसतं की तिथे जाऊन त्या लाजारच्या कबरेच्या जवळ उभा राहून तो म्हणतो लाजारा बाहेर आहे. परंतु 4 दिवसच का हा प्रश्न एक निर्माण होतो. आणि इस्रायली लोकांमध्ये किंवा यहुदी लोकांमध्ये ही मान्यता आहे, लक्षात ठेवा, ही मान्यता आहे की मेल्यानंतर त्याचा आत्मा 2 दिवस जवळपासच फिरत राहतो. रिपीट करत आहे, 2 दिवस तो जवळपास फिरत राहतो आणि संधी असते की कदाचित तो येईल शरीरामध्ये तो उठून जाईल. आणि त्यामुळे येशू म्हणतो की जर मी लगेच गेलो आणि मी त्याला लाजरा बाहेर येतो, लोक म्हणतात अरे काय बडी बात आहे, इकडे तिकडे फिरत असायला आला आत्मा मी येऊन गेला तो बाहेर. त्यामुळे 2 दिवसानंतर हा मग देवाकडे जातो, हे त्यांची मान्यता असल्या कारणाने मग येशूने त्याला परिपूर्ण मरण आलेलं आहे हे पहिले होऊ दिलं आणि मग तो जातो त्यांच्या नियमानुसार किंवा त्यांच्या शिक्षणानुसार आणि मग मेलेल्या लाजराला तो काय करतो? पुनरुत्थान देतो. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो वेगवेगळ्या मान्यता देखील महत्वाच्या. त्याचप्रमाणे आपल्या ह्याच्यामध्ये एक आणखी नियम आहे जो आज देखील पाळला जातो आणि त्याच्यामध्ये लिहिलं परगेटरी, हे एक नियम आहे जे आपल्या कॅथलिक बांधव त्यामध्ये पाळतात. आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की न्यायाच्या अगोदर म्हणजे मेल्यानंतर एक प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाण्याच्या अगोदर आणि मेलेच्या मध्ये एक आणखीन संधी होते आणि तिथे तुम्ही शुद्धीकरण करू शकता. आणि शुद्धीकरण करण्याकरता काय आहे? एक मास केला जातो आणि त्याच्याद्वारे काय केलं जातं? इथे प्रार्थना केली जाते.
इथे त्याच्यासाठी वेगवेगळ्या कृती केल्या जातात, मास केला जातो, आणि त्याचा परिणाम हा होतो की तो जो आत्मा आहे त्याला एक संधी मिळते, तो शुद्ध होतो आणि पवित्र होतो, आणि मग त्याला संधी प्राप्त होते. आणि अशा प्रकारचा पर्गेटरी हा जो प्रकार आहे तो आज देखील या बांधवांमध्ये पाळला जातो. आणि हे इसवी सन 600 नंतर पुढे आला. सुरुवातीच्या जे पहिले मंडळी, दुसऱ्या मंडळी, सुरुवातीच्या मंडळांमध्ये नव्हतं, नंतर हे घालण्यात आलेलं की अशा प्रकारे पर्गेटरीच्या द्वारे आपल्याला दिसतं की तो आत्मा मेलेला असला, आणि इथून आपण प्रार्थना केली. अनेक जण म्हणतात तुझ्या आत्म्याला शांती मिळो, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आत्म्याला शांतीचा काय प्रश्नच येत नाही. देवाच्या आत आहे ना, अनेक जण आपण ऐकलेलं असते, आत्म्याच्या शांतीसाठी आम्ही हे करतो, आत्म्याच्या शांतीसाठी हवन करतो, पूजापाठ करतो, ही विधी करतो, ती विधी करतो. हो प्रियानो, परमेश्वराचं वचन इब्री करास 9वा अध्याय आणि 27चं वचन आपण वाचूया. इब्री 9:27 मध्ये देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, वाचा. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरण आहे, ज्या अर्थी एकदाच मरण आहे, त्या अर्थी त्याच्यासाठी न्याय होणं काय केलेलं आहे, नेमून ठेवलेलं आहे. नेमून ठेवलेलं आहे. ही बाब लक्षात ठेवा की मेल्यानंतर आपले प्रियजन मेलेले आहे, आणि मेल्याच्या नंतर त्याचा न्याय होणार आहे, मध्ये काही देखील गोष्ट नाही. आणि त्यामुळे या चालीरीती जी आहे त्याच्याबद्दल आम्ही जागरूक राहणं महत्वाचं. काही लोक म्हणतात नाही 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 बाळक साहेब, ते बरोबर आहे, 40 दिवस ते 40 दिवस आम्हाला करायला पाहिजे. आणि असं वचन सांगतं की इतिहास आपल्याला सांगतो, किंवा आपण जुन्या करारामध्ये जर यहुदी लोकांच्या चालीरीती बघितलं तर त्यांचं असं म्हणणं की 40 दिवस जो आत्मा जो आहे, किंवा तो आत्मा जो असतो तो आपल्या संपर्कामध्ये असतो, आणि तो संपर्कामध्ये असल्या कारणाने 40 दिवस जो असतो त्याला आपण हालफूर घालतो. मग ते फोटो बिटो लावतो, उदबत्त्या मेणबत्त्या पण लावतो, आणि मग 40 दिवस पूर्ण झाले की ते हार सुकलेले हार काढायचे, ते जाळून टाकायचे, आणि जाळल्यानंतर आपण म्हणायचं की आत्मा आता तुला बाय बाय आम्ही करतो, तू जा, आम्हालाही त्रास देऊ नको, तू तिकडे जाऊन राहा, आता तुझी सुटका या जगातून झालेली आहे. असे करत अनेक जण 40 दिवस देखील पाळतात. कारण बायबलचं पण लॉजिक देतात की येशू ख्रिस्त देखील मेल्यानंतर 40 दिवस या जगामध्ये राहिला, बरोबर आहे, आणि मग 40 दिवसानंतर अंतराळात गेलाय. लॉजिक पण लोक लावतात काय काय की 40 दिवस येशू पण राहिला होता, त्यामुळे आमचा भाऊ, आमची बहीण, आमचे प्रियजन 40 दिवस इथे होते, आणि आता तो अंतराळात जाणार आहे, त्यामुळे जसं येशू सगळ्यात येऊन भेटत होता तसा हा प्रिय व्यक्ती देखील भेटतो, आणि आता आम्ही त्याला म्हणतो तुझा आता तू शांतीने तिथे राहा, आणि शांतीसाठी आम्ही हे कर्म आणि कृती करतो. हो प्रेम, हे सुप्त सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सांगायची की तुम्हाला आणि मला तारण आणि शुद्धीकरण कुठून प्राप्त होतं, सांगा बरं, कुठे प्राप्त होतं? आम्हाला तारण देण्यासाठी, आम्हाला शुद्धीकरण देण्यासाठी येशूने काय केलं, कुठे काय दिलंय, प्राण दिलेलं आहे. आणि ते शुद्धीकरण थोडंच आहे, 80%, 70%, 50% असं आहे का? येशूचं रक्त आम्हाला सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतं, सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध करतं, सर्व धर्म आणि पापापासून शुद्ध. मग आता आम्ही जर मेलो तर सर्व धर्म पापापासून शुद्ध करतो, मग मध्ये शुद्धीकरण कुठून आलं? याचा अर्थ आहे की येशू सर्व धर्म आणि पापाचे शुद्धीकरण नाही करू शकला, मग आम्ही इथे करू, विधी करू, प्रार्थना करू, गोरगरिबांना दान देऊ, काहीतरी जेवण खावण करू, काहीतरी इथे वेगवेगळ्या पद्धती विधी चालू, मग आम्हाला शुद्धीकरण. मग येशूचा वधस्तंभावर जाण्याचा अर्थच नाही राहिला. जर तुम्हाला विधीपासूनच शुद्धता मिळत आहे, जर तुम्हाला मांसपासूनच शुद्ध मिळत आहे, जर तुम्हाला वेगवेगळ्या कृतीपासून शुद्ध आहे, तर मग येशूचा वधस्तंभावर जाण्याचा काय अर्थ राहिला? येशूच्या रक्ताच्या द्वारे जे शुद्ध झालेले ते शुद्धच झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे अशुद्ध राहिलेले आहे म्हणजेच ते आपल्या कर्मांना येशूच्या त्या वधस्तंभाच्या रक्ताचं महत्व त्यांनी जाणलं नाही, मग त्यांना तुम्ही काही देखील केलं तरी त्यांना शुद्धता मिळणार नाही. आणि यासाठी प्रियांनो, मेल्यानंतरच्या अनेक ज्या विधी आपण या जगामध्ये पाळतो, त्या विधी कदाचित आपण आठवणीपुरता ठीक आहे, परंतु आपण त्याचा निश्चितच बायबल आणि शुद्धता आणि तारण आणि त्या स्वर्गीय न्याय याच्याशी जोडू नये. यस, तुम्ही आणि अनेकदा म्हणतो की 40व्या दिवशी मी येतो, परंतु आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना करणार.
की प्रभू या 40 दिवसामध्ये या कुटुंब जे दुःखातून गेलं, या वादळातून गेलं, या कठीण परिस्थितीतून गेलं, त्यांना तू धीर दिलं, त्यांना तू ताकद दिलं, त्यांना तू मदत केली. आता 40 दिवस झालेले आहे, यांना आता तू या दुःखातून पूर्णपणे बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे प्रियांनो याला आपण उपकार स्तुती म्हणू शकतो. परंतु प्रियांनो जर तुम्ही लोकांना खाऊ घालण्यामुळे आणि लोकांना जेवण मेजबानी दिल्यामुळे किंवा त्या लोकांना काय काय आवडतं सगळे घेऊन त्या कबरेच्याकडे गेलेले आहे आणि तिथे तुम्ही काहीतरी करत आहे, तर मला सांगू द्या तुम्ही स्वतःला फसवून घेत आहात. कारण की मध्ये काही देखील नाही. जो व्यक्ती जीवनाच्या शेवटपर्यंत जो टिकला तोच तरेल. प्रेज द लॉर्ड. तो न टिकला मग त्याच्यासाठी संधी नाही. आणि यासाठी 1 कोरिंथी 3:15 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तेच मी रिपीट करतो की ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याला तोटा होईल, परंतु जो स्वतः तारला जाईल. काम करत असताना तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये नुकसान होऊ शकतं. आमचं कार्य हे देखावटी कार्य असेल, आमचं कार्य हे परफेक्ट नसेल आणि त्यामुळे तुम्हाला तोटा होईल, परंतु येशूच्या रक्ताने धुतल्यामुळे तुम्हाला मुकुट मिळणार. परंतु तरी देखील तुम्हाला आता येणार आहे कारण तुम्ही तारलेले आहात. परंतु तारलेले असताना देखील काम करण्यात तुम्ही कमी पडलेले आहात. तुमची सेवा अर्पण्यात कमी पडले. जे सेवा अर्पिली ती खरोखर तिथे हवी तशी ठरली नाही आणि त्यामुळे ते भुस्याची सेवा असेल, ते लाकडाची सेवा असेल, ज्वलनशील पदार्थाची सेवा, अग्नीने जेव्हा न्यायाच्या अग्नीने त्याची तपासणी केली जाणार, काय होणार आहे ते की तिथे जळून जाईल, त्याला तोटा होईल. तोटा होईल म्हणजे कशाचा तोटा झाला सांगा बरं. काय लॉस झाला त्याचा? त्याला मुकुट मिळणार नाही. मुकुटचा काय उपयोग आहे मागच्या वेळेस आपण बघितलेला आहे की ते मुकुट आपल्या सर्व आयुष्यामध्ये 70 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष जी काय आपण सेवा केली त्याचं प्रतिफळ मिळालं आहे. त्या प्रतिफळाला जेव्हा आपण येशूच्या समोर उभं राहू त्याच्या समोर ते मुकुट आपण अर्पण करू. प्रेज द लॉर्ड. येशू माझ्या पात्रता नव्हती, येशू योग्य नव्हतो, येशू या जगामध्ये मी निवडणाऱ्या राष्ट्रांपैकी देखील नव्हतो, परंतु तू मला निवड. अगोदर तू मला निवडलं, तू मला पेटवलं, तू मला आत्म्याच्या द्वारे बळ दिलं, त्यामुळे माझ्याकडून सेवा घडलेली आहे. त्यामुळे या मुकुटास मी पात्र नाही, तू या मुकुटाच्या द्वारे प्रसन्न व्हावं म्हणून मी हे मुकुट तुझ्या पायाशी ठेवतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या समय आपल्याकडे देण्यासाठी इतर कोणती गोष्ट नसणार, आपल्याकडे त्याला प्रसन्न करण्यासाठी कोणती गोष्ट नसणार. यासाठी आज प्रत्येक वार त्या मुकुटाच्या बद्दल आपण विचार करत असताना या गोष्टीकडे आपण लक्षात ठेवूया. आणि आज जेव्हा आपण एक विशेष शास्त्र पाठाकडे जातो आणि त्यामध्ये आपण लूका शुभवर्तमान या 16व्या अध्यायामध्ये 2 व्यक्तींकडे बघतो आणि त्यामध्ये पहिला व्यक्ती आहे श्रीमंत आणि दुसरा आहे गरीब भिकारी लाजर. आणि ते येशू ख्रिस्ताने स्पष्ट उभं केलेले की मरणानंतर काय होणार आहे. काही लोक जगतात यासाठी ते म्हणतात की पाळत्या आम्हाला पैसा नाही, धन नाही, आमच्याकडे नोकरी, आमच्याकडे टेन्शन आहे, आम्हाला दडपण आहे. आणि मी वारंवार जगामध्ये श्रीमंत व्यक्ती जरी किती असला, धनवान व्यक्ती तरी त्याला टेन्शन, परंतु त्याला संधी कमी. कारण धनामुळे, पैशामुळे, श्रीमंती पदामुळे तो देवापासून दूर राहणार. पण तुम्ही गरीब आहात, तुम्हाला टेन्शन, तुम्हाला भीती, तर तुम्ही गुडघे टेकणार. तुम्ही देवाच्याकडे येणार तर ते देवाकडे आल्यानंतर पैसा मागणार. देवा तू आमच्या बरोबर राहा, ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं महत्वाचं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला पैसा तारू शकत नाही, तुम्हाला आणि मला धन आणि प्रसिद्धी कुठे नेऊ शकत नाही. ती जगात आहे, जगातच राहणार. प्रसिद्धी आज आहे, उद्या नसणार. पण आज आहे, उद्या नसणार. तुमच्या काही धन संपत्ती आज आहे, उद्या त्याला कसर लागणार, सर्व गोष्टी संपणार आहे. परंतु येशू जे देत आहे ते पहिले तुम्ही सन्मानाने स्वीकार करा, कारण की ते त्याची धार्मिकता आणि त्याचं राज्य. प्रेज द लॉर्ड. की देवा मग तुझ्या राज्य घेण्यासाठी ती जी धार्मिकता आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे शिकवलेलं आहे, ती धार्मिकता मला बहाल कर, म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये मला नीतिमत्वाचा मुकुट मिळेल. प्रेज द लॉर्ड. धार्मिकता म्हणजे नीतिमत्व आणि नीतिमत्वाचा मुकुट मला घ्यायचा आहे. आणि यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला असं दिसतं की श्रीमंत मनुष्य कुठे गेला. वचन काढूया वर्तमान अध्याय 16 की इथे आपल्याला दिसतं की श्रीमंत मनुष्य जो आहे, वचन 22 मध्ये लिहिलं आहे की दरिद्री माणूस मेला आणि देवदूताने त्याला अब्राहमाच्या उलाशी नेऊन ठेवलं आणि त्यानंतर श्रीमंतही मेला, त्याची उत्तर क्रिया झाली आणि अधोलोकाच्या यातना भोगत असताना, म्हणजे तो कुठे गेलेला आहे, अधोलोकात गेलेला आहे. आणि यामुळे आपल्याला एक बाब लक्षात ठेवायचा की अधोलोक किंवा मृत लोक ह्या जगामध्ये आहे. इथेच आपण आता प्रेषितांच्या मतांगीकारमध्ये देखील वाचलेलं आहे की तो मरण पावला, त्याला पुरले आणि तो मृत लोकामध्ये उतरला. कोण उतरला? तो म्हणजे कोण? कोण उतरला? येशू. तो देखील मृत लोकामध्ये उतरलेला आहे. आपण भक्तीमध्ये वाचतो आणि हे देखील आपल्याला दिसतं की दोघंही अधोलोकात गेलेले आहे, मृत लोकात गेलेला आहे. परंतु तिथे वेगवेगळे 2 सेक्शन आहे. तिथे किती सेक्शन आहे, भाग आहे?
2. आणि पहिल्या भागाला काय सांगितलंय की तो जो भिकारी होता, जो विश्वास होता, तो कोणाच्या जवळ गेलेला आहे? अब्रामाच्या उराशी गेलेला आहे. अधोलोकाचा तो भाग जो अब्रामाच्या उराशी म्हटलेला आहे. आणि नंबर 2, हा जो गेला आहे तो देखील अधोलोकात गेलेला आहे, परंतु हा अधोलोकात कोणत्या भागामध्ये गेलेला आहे? जिथे यातना भोगले जातात, जिथे त्रास आहे, जिथे वेदना आहे, जिथे पीडा आहे, तिथे तो जातो. आणि त्यामुळे एक गोष्ट सगळ्यांना लक्षातच आली की प्रत्येक लोकांचं मरण्याच्या नंतर ते नुसतं खड्ड्यात शरीर जातं, परंतु त्यांचा आत्मा मृतलोकात जातो, जिथे येशू देखील गेलेला आहे. आणि आज आमचे जेवढे मरण पावलेले लोक आहे ते कुठे गेलेले आहे? मृत लोकात आहे, अधोलोकात आहे. परंतु अधोलोकाच्या कोणत्या सेक्शन मध्ये, याचा विचार करणं गरजेचं आहे. माझी आणि माझ्या प्रियजनाची भेट होणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये म्हणतो की जेव्हा येशू ख्रिस्त येईल, माझी माझ्या प्रियजनाची भेट होईल. नंबर तर याबद्दल 2 चान्स आहे. माझा प्रियजन जो पुढे गेलेला आहे तो येशू मध्ये झोपलाय का? तर येशू मध्ये झोपलाय तर येशू मध्ये उठेल, आणि येशू मध्ये उठेल आणि मी पण विश्वासात टिकलो, मी येशू मध्ये वर जाईल, मग त्यांची आणि माझी भेट होणार. पण दोघांपैकी एक गडबड. एक तर माझा पुढे गेला व्यक्ती येशू मध्ये झोपलाच नाही, मृत लोकांच्या अग्निमय भागामध्ये, आणि तुम्ही विश्वास नाही आणि तुम्ही वर गेला, त्याची तुमची भेट होणार आहे? होईल का भेट? नाही. हा श्रीमंत काय म्हणतो इथे की मी अधोलोकात, त्यांनी दुरून लाजराला बघितलं आणि हाक मारून म्हटलं, अब्राहमा माझ्यावर दया करून लाजरा खाली पाठव. आणि तेव्हा तो म्हणतो की कशासाठी? यासाठी की त्यांनी बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ काढावी, कारण मी यावेळेस क्लेश भोगत आहे. तेव्हा अब्राहम म्हणतो, मुला तू आपल्या आयुष्यात सुख भरून पावलेला आहे, तसा लाजरने दुःख पावलेलं आहे. आता तू एक लक्षात ठेव की दोघांच्या मध्ये इकडून इकडे कोणाला येत येणे म्हणून एक मोठा दरा स्थापन केला, दरा स्थापन केला. आणि अब्राहमला दरा स्थापन केला. आणि ही बाब तुम्ही लक्षात ठेवण्याची गरज आहे की दोघांमध्ये अंतर आहे. हे पण लोक, ते पण लोक आहे, परंतु दोघांमध्ये एक सेक्शन वेगळं आहे की हा उराशी जाऊन विश्रांती घेत आहे, आणि दुसरा विश्रांती नाही तर काय घेते? आता ज्वालामध्ये जळत आहे, ज्वालामध्ये जळत आहे. हो प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की तुम्ही आणि मी जरी किती पवित्र शास्त्रातून किंवा पाळक साहेबांनी किती म्हटलं की त्याला रेस्ट इन पीस, रेस्ट इन पीस आपण म्हणतो की त्याने शांतीमध्ये, परंतु ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला आणि मला हे जीवन ख्रिस्तामध्ये संपवता आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. इथे तुम्ही किती पेटी बनवलं, कितीही फुल चढवले, किती महागाचे क्रॉस लावले, कितीही तिथे प्रार्थना केली, किती त्याच्यासाठी कोणती पण क्रिया केली, किती 40 केला, किती त्याची जाऊन फुलं टाकले, काही होणार नाही. कारण की तो झोपी गेलेला व्यक्तीचा येशूमध्ये विश्वास जीवन त्याला अधोलोकाच्या वरच्या भागात किंवा खालच्या सेक्शन मध्ये घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचप्रमाणे हे जीविताच्या भूमीवर तुम्ही आणि मी असताना आम्ही आमच्या जर येशूमध्ये आहोत तरच तुम्हाला वर घेतलं जाईल, तेव्हा त्यांची आणि तुमची भेट होणार. प्रेज द लॉर्ड. इथे ही बाब जाणून घेणं गरजेचं आहे. आता या अधोलोकामध्ये पण जिथे आता हा श्रीमंत गेलाय त्याच्यामध्ये पण 2 सेक्शन आहे, त्याच्यामध्ये पण 2 विभाग आहे, आणि ही बाब तुम्ही आणि मी जाणून घ्यायला पाहिजे. मी यासाठी तुम्हाला खाली मृत्यू लोकात घेऊन चाललो. प्रेज द लॉर्ड. कोण आवडतं का मृत्यू लोकांमध्ये जायला? नाही, तुम्हाला पाळसा का मराठी शुभशुभ बोलो, शुभशुभच बोलतो, परंतु हे बाब खरी आहे, प्रत्येकाला ती जावंच लागणार जर आपण येशूच्या आगमनाच्या पहिले संपली आपली धाव तर. त्यामुळे ती बाब, ते सेक्शन जाणून घेणं महत्वाचं आहे. आता जे विश्वासणारे नाही त्यांना काय लिहिलेलं आहे? कुठे क्लेश होणार आहे? अधोलोकाच्या त्या सेक्शन मध्ये आहे. आणि त्यानंतर पुढे काय होणार आहे? त्याच्यानंतर पुढे होणार आहे की तो व्यक्ती जेव्हा 1000 वर्ष पूर्ण होणार आहे, आपण जाऊया आणि त्याच्यामध्ये प्रकटीकरण याच्यामध्ये मी पुष्कळदा हे वचन वाचलेलं आहे. 20वा अध्याय आणि वचन 13 आणि 14 वाचूया. 13 ते 15 वाचूया. तेव्हा समुद्राने आपल्यामधून मृत जे लोक होते, जे समुद्रात मरण पावले किंवा तिथे दफन गेले, त्यांना बाहेर सोडले. पुढे मृत्यूने लोकांनी आपल्या मृतांना बाहेर सोडले. आला इथे लोकांमध्ये मेलेले लोक आहेत, ते मेलेले आहे, मृत्यू आले लोक आहेत, ते झोपी गेलेले नाही. झोपी गेलेले मृत्यूमध्ये फरक समजला होता तुम्हाला? झोपी कोण जातात? विश्वास नाही लोकांना महानिद्रा झोप आहे. मरण कोणाला आहे? ते पापामध्ये आहे, त्यांना मरण आहे. पुढे आता आणखीन वाचू, जेव्हा पुढे आणखीन त्यांच्या त्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. पुढे
यस, आता हे जे अधोलोक आहे, जिथे लाजरच्या विरोधात वागणारा हा श्रीमंत व्यक्ती होता, जो क्लेश भोगत होता, पीडा भोगत होता, आता ते कमी पिढ्यापासून निघून आता कुठे गेलेला आहे? तो इथे वचन काय सांगितलंय की तो मरण व अधोलोकासह आता कशात टाकण्यात गेलेला आहे? अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलेला आहे. अधोलोकाचा सेक्शन नंबर 2. पहिले पण तो जळत आहे, वेदना भोगत आहे, परंतु आता तर महाभयंकर वेदनाकडे तो चाललेला आहे, ज्याला अग्नीचं सरोवर म्हटलेलं आहे. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? हे आता त्याच सेकंड मरण आहे, कारण की त्यांनी जीवनाचं महत्व जाणलेलं नाही. का नाही जाणलं आणि कशामुळे कळालं? पुढच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही, जो जीवन जे येशू पासून प्राप्त होतं, ज्याला आपण सार्वकालिक जीवन म्हणतो, त्याच्यामध्ये येशूच्या कृपेचा लाभ न घेतल्यामुळे तो तिथे पोहोचू शकला नाही. त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तो अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलेला आहे. अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे अधोलोकाचे 2 सेक्शन आपण बघितलेले आहे. पहिल्या सेक्शन मध्ये आपण बघितलं तर श्रीमंत व्यक्ती होता, आणि त्या श्रीमंत व्यक्तीला क्लेश भोगत असताना तो दृष्टीवर करून बघत आहे की तो माझ्या समोर जो भिकारी होता, तो तिथे सुखाने विश्रांती घेत आहे, उराशी टेकलेला आहे, विश्रांती घेते, झोप घेत आहे, परंतु मला क्लेश भोगावा लागत आहे. परंतु पुढे काय झालेलं आहे? त्याला सेकंड पार्ट मध्ये जावं लागलं, आणि तो सेकंड पार्ट हा आहे. आणि तो सेकंड पार्ट हा आहे की तो कुठे जाणार आहे? पुढचा भाग अधोलोकाच्या अग्नीच्या सरोवर मध्ये. अधोलोक पूर्णच्या पूर्ण तिथून शिफ्ट होणार आहे आणि ते तिकडे जाणार आहे. नंबर 2, आपल्याला आता सुखलोकाकडे जायचं आहे, आणि ज्याला आपण म्हणतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असेल. अधोलोकाचा हा पहिला पार्ट आहे, जिथे त्या लोकांना असं वचन आता लोक ऋषुवर्तमानामध्ये लिहिलं की ते लोक काय घेत आहेत? तिथे निद्रा घेते, विश्रांती घेते, विसावा घेते, लोकांमध्ये असं लिहिलेलं आहे. आणि ते करत असताना आपल्याला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, त्याच्याबद्दल हे वचन आपण वाचूया. आणि त्यामध्ये वचन जर आपण बघितलं तर आपल्या पवित्र शास्त्रातून आपण काढूया, आणि त्यामध्ये वचन रोमकरास पत्र याचा 2 अध्याय 4 आणि 5 वाचा. रोम यस, देवाची ममता, देवाची कृपा हे सर्व तुला माहित असताना देखील तू त्याचा काय करत आहे? अनादर करतो. काय? असं वचन, परमेश्वरचं वचन आम्हाला शिकवतं. आणि त्यावरून आपल्याला ही गोष्ट कळून येते की देव जो आहे तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो, तुम्हाला संधीवर संधी देतो, परंतु आपण त्याच्याकडे मागतो काय? तर आपण त्याच्याकडे मागतो की मला आरोग्य दे, मला धन दे, मला पैसा दे. अरे ह्या गोष्टी ज्या आहेत ते कदाचित तुम्हाला मिळाल्या नाही तरी चालतील, परंतु त्या अधोलोकामध्ये गेलं तर चालेल का तुम्हाला? नाही, मला खूप पैसा मिळाला, मी धनवान मिळाला. पण किती वर्ष धनवान जगणार आहे बाबा? तू मरापर्यंत जगणार आहे. मग 1000 वर्ष ते आहे ना, अनंत काळाच्या दुःखामध्ये तू जाणार आहे, त्याची चिंता नाही. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की हे प्लॅनिंग आहे. हे देवाने तुम्हाला मला सुबुद्धी दिलेली आहे की तुम्ही आणि मी मॅच्युअर असल्यामुळे आम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की देवाच्या आज्ञा पालन करून त्या स्वर्गीय राज्याकडे जायचं, की देवाच्या आज्ञा पालन न करून त्याच्या शापाकडे जायचं. आणि एवढी सुबुद्धी मनुष्याला आहे, परंतु तरी देखील आम्ही अनेकदा करतो काय? आम्ही सैतानाच्या आणि देहिकतेच्या मागे लागतो, आणि आपण त्या दुःखाला, वेदनेला, क्लेशाला कमी लेखतो. आणि मग पोहोचल्यानंतर श्रीमंताप्रमाणे असं म्हणतो की थोडासा पाणी मिल जाय, 1 बूंद 2 बूंद तो मी पाणी देतो. नाही मिळणार पाणी मिळणार नाही. तो म्हणतो जाऊ दे, मला पाणी नाही मिळालं तरी माझ्या भावाला जाऊन सांग, कोणाला तरी पाठव, विशेष करून लाजारला पाठवते. म्हणतो ते पण होणार नाही. तिथे संदेश तिथे पाळक आहे, तिथे सेवक आहे, त्यांचं ऐकावं त्याने, पण नाही ऐकत लोक. ऐकणाऱ्याचे बेंचेस रिकामे आहे, ते त्यामध्ये इंटरेस्टेड नाही.
कारण की त्यांना असं वाटतं की मी कुटुंब सांभाळलं, मी लेकरं सांभाळलं, मी पैसा सांभाळलं, मी नोकरी केली तरच माझं कल्याण होणार. आणि प्रियांनो, जे जगामध्ये राहतात ते जगाबरोबरच राहतात आणि जगाबरोबरच झोपी जातात. आणि त्यांच्यासाठी अधोलोकाचा दुसरा हिस्सा जो आहे, ज्याच्याबद्दल परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ते क्लेशमय आहे, ते जळवणारे आहे आणि ते पहिलं मरणाच्या नंतर हे दुसऱ्या मरणापर्यंत तुम्हाला आणि मला घेऊन जातात. आणि यासाठी प्रियांनो, या गोष्टीकडे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु वचन आम्हाला हे देखील शिकवतं की येशू ख्रिस्त अधोलोकात उतरला आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्याबरोबर जे लोक होते त्या अधोलोकामध्ये जाऊन जे झोपे गेलेले लोक आहेत त्यांना त्यांनी वार्ता सांगितली आणि त्यामुळे ते लोक देखील परमेश्वराच्या बरोबर काय केलेले अंतःकरणात अंतराळात घेतले गेलेले आहे. आता वेळ कमी आहे त्यामुळे मी फार डिटेलमध्ये जात नाही. येशू ख्रिस्त जेव्हा मरण पावला तो कुठे गेलेला आहे? मृत लोकात गेलेला आहे. आणि मृत लोकामध्ये जे लोक आहेत त्यांना सुवार्थ सांगितली. आणि आता अब्राहमाच्याकडे जे लोक आहेत त्या लोकांना देवाने तो जो लोक आहे तो लोक संपून दुसऱ्याकडे म्हणजे आपल्या बरोबर देव घेऊन गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की आज जे झोपी गेलेले लोक आहे, ज्यांना येशू माहित होता, त्यांना येशूने जी आपली वार्ता सांगितली त्या कैद्यांना बंदिवासमध्ये करून त्यांनी आपल्याकडे घेऊन गेले आणि त्याच्याबरोबर त्या लोकांसाठी एक नवीन संधी निर्माण झालेली. आणि ती संधी हीच आहे की ते त्या स्थळाकडे झालेले आहे जिथे विश्रांती, जिथे आनंद, जिथे वाढ पण आहे. कारण की येशूने त्यांना ह्या कैदेतून सांगितलं आता ह्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा की तुम्हाला आणि मला कोणती वाटचाल निवडायची. अधोलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला जायचंय, परंतु तिथे गेल्यानंतर तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काही देखील राहणार नाही. तिथे म्हणते खूप प्रार्थना केली, खूप बायबल वाचले, वचन वाचलं नाही, निद्रेमध्ये काय करतात, जागृत बायबल वाचत नाही. आपण जागा असताना आपल्याला त्याचं महत्व कळतं. झोपेमध्ये बायबल वाचणार का? तिथे तर तुम्ही सगळे शांत, तिथे न तुम्हाला पाप करता येतं, नाही तुम्हाला देवाचे कार्य करताय, तिथे सर्व कार्य थांबलेलं आहे. कारण की तुम्ही महानिद्रा झोपी घेणार आहे. आज तिथे एकच गोष्ट राहिलेली आहे, एकच गोष्ट उरलेली आहे. एक तर तुम्ही त्या अग्नीच्या सरोवराकडे जाणार, दुसरं की येशूच्या आगमनाच्या समय आद्य दिवसाची वाणी होत असताना, तुताचा नाद होत असताना जे ख्रिस्तामध्ये झोपी उठणार आहे, प्रेज द लॉर्ड, आणि त्याच्याबरोबर घेतले जाणार. इथे काय लिहिलेलं आहे, ते उठणार आहे आणि देवाबरोबर घेतले जाणार. काय काम करते का? काही नाही, कारण की त्याने विश्वास राखलेला आहे आणि त्यामुळे प्रतिफळ त्याला मिळतात. आणि त्यासाठी प्रिय आज आपण हीच बाब लक्षात ठेवायला की मृतांना आशा नाही, आशा तुम्ही खेद करू नका. नंबर 2 ही आहे की जे पुढे गेलेले आहेत, ते पुढे गेलेले आहेत त्यांच्या जीवनाच्या बद्दल तुम्ही आणि मी आता काही देखील करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल विचार करणं की यस ते आहे, ते भेटतील, त्यांच्यावर आपण काय करू, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून देणं गरजेचं आहे. निश्चितच आनंद होईल. कशाचा आनंद होईल सांगावं? कशाचा आनंद होईल? आपण म्हणतो ना तिथे मोठा आनंद होईल. कशाचा आनंद सांगावं? कोणत्या गोष्टी अशा आनंद आहे जसं आपण त्या वर्षात होऊ शकलो नाही, त्यामुळे आनंद होईल. परंतु सगळ्यात मोठा आनंद काय होणार आहे? तू पण आणि मी पण दोघं पण वर चाललेलो. प्रेज द लॉर्ड. यस, तू खालीवाला नाहीये, तू खाली जाणार नाही, तू पण माझ्या बरोबर जाणार नाही. प्रेज, तो आनंद आहे प्रियांनो, तो आनंद आहे. बाकी काही त्याच्यामध्ये नाही. कारण की त्या स्वर्गामध्ये कोणी लग्न करून देते, लग्न करून घेत नाही. संसार तिथे कुटुंब, मुलं, बाळ, फ्लॅट, नोकरीचा असं काही नाहीये तिथे. तिथे एकच आनंद आहे. पहिली गोष्ट म्हणजे जीवन देवाची सेवा केली त्याला तुम्ही बघत आहे. नंबर 2, त्या सेवेमध्ये माझे कुटुंब पुढे गेलेले होते ते देखील तिथे आहे. तेच तुम्हाला आणि मला आनंद होणार. प्रेज द लॉर्ड. मग आता मला सांगा, आपल्याला वाईट वाटलं की काही लोक मागे राहून गेले, कुठे गेला? आता मला त्या दिवशी सांगितलं, मला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये मी शोधत होतो ख्रिस्ती मंडळीचे कोण लोक वर गेले, कोण लोक वर गेले. आणि मी त्या स्वप्नामध्ये शोधत असताना मला काही लोक दिसले, परंतु ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पण मला एक नवल वाटलं की माझ्या घरच्या लोकांना शोधत नव्हतं, ख्रिस्ती मंडळी लोकांना शोधत होतो. प्रेज द लॉर्ड. आणि मला ह्या गोष्टीची जाणीव झाली की खरोखर ह्याचा अर्थ हा आहे का की मी माझ्या लोकांपेक्षा, माझ्या घरच्या लोकांपेक्षा मंडळीच्या लोकांवर जास्त प्रीती करतो? हे कुठून तरी निघतं. काय वाटतं? बरोबर आहे का? कारण की माझं मन किंवा आपलं जीवन हे आपल्या घरामध्ये जर रमतं तर आपण मिठाचा खांब होऊन जाणार आहे. हे लोटाच्या समयामध्ये आपण बघितलं. परंतु आपलं मन तर येशू मध्ये लागलेलं आहे, मन चित्त लागलेलं आहे. त्याची सेवा मला दिली, जी जबाबदारी दिली ती तुम्हाला स्वप्नात पण दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ती जबाबदारी नुसती जगातच नाही तर स्वप्नात देखील दिसायला पाहिजे की प्रभूने मला ही सेवा दिलेली आहे आणि सेवेचं प्रतिफळ मला तिथे दिसत आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमचे प्रियजन स्वप्नात दिसो, परंतु जर तुमची सेवा जी प्रभूने तुम्हाला दिली ती स्वप्नामध्ये देखील आणि जीवित जगामध्ये देखील तुम्ही करत आहात, तुम्ही आशीर्वादित ठरणार आहे. प्रेज द लॉर्ड.
तर की येशूचं आगमन होत असताना तुम्हाला आणि मला ती संधी लाभलं. आणि त्यामुळे संत पाऊल असा म्हणतो की मेलेल्या लोकांबद्दल तुम्ही अजान असावं अशी माझी इच्छा नाही. आणि इतकं स्पष्ट गोष्टी कोणत्याही धर्मशास्त्रामध्ये, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही शिक्षणामध्ये लिहिलेलं नाही. कारण की जगापुरतच ते मर्यादित राहतं. पण जगाच्या नंतर एक जग आहे आणि त्या जगामध्ये कोणते 2 सेक्शन आहे आणि कसं कसं कोण कुठे कुठे जाणार आहे हे स्पष्ट तुम्हाला सांगितलं. तिथे गरीब नाही, तिथे अमीर नाही, तिथे ज्ञानी नाही, तिथे बुद्धिमान नाही, तिथे मूर्ख नाही, तिथे कोणी नाही, तिथे म्हातारा नाही, तिथे तरुण नाही, तिथे स्त्री नाही, तिथे पुरुष नाही. हा सर्व भेद संपतो. बस एकच आहे आणि तो भेद आहे की तुम्ही विश्वासणारे की तुम्ही अविश्वासणारे म्हणून या जगात आहात. परत एकदा, तुम्ही विश्वासणारे म्हणून हे जग सोडताय की अविश्वासणारे म्हणून जगता. काही लोक म्हणतात नाही पाळक साहेब किती चांगली गोष्ट आहे, त्या चोराकडे बघा, लास्ट मोमेंटला मरायच्या वेळेस तो म्हणतो हे बाबा तू जेव्हा स्वर्गात जाशील तर तू माझी आठवण कर. आणि येशू लगेच म्हटलं की आज तू माझ्याबरोबर सुखलो खातास. किती चांगला. मला सांगा त्याने काय, मला एक सांगा की त्याला लाभ झाला की हानी झाली? लाभ झाला. किती लाभ झाला? खूप झाला की कमी झाला? आता मला सांगा की त्याला मुकुट मिळेल की नाही मिळेल? मिळेल की नाही मिळेल? सांगा. आता हा प्रश्न फार मोठा प्रश्न आला की तुम्ही जे सेवा चांगली करता त्याचं प्रतिफळ तुम्हाला संधी मिळाली काही करायला. तो एल्डर राहिला का? तो पाळक राहिलाय का? त्याने धार्मिकता आयुष्यात दाखवली, पापमय जीवन, त्याने नुसता विश्वास राखला त्यामुळे त्याचा, पण त्याला सेवा करायची संधी मिळाली नाही. आणि ज्याची सेवाच नाही त्याचा जळून जाण्याचा, लाभ आणि तोट्याचा प्रश्नच येत नाही. कारण की त्याची सेवा देवाच्या समोर काही देखील नाही. त्याचं एकच आहे की त्याने लास्ट मोमेंटला केलं. आणि प्रियांनो, ह्यामुळे आपण त्या चोराच्याकडे बघू नाही. ठीक आहे, त्या चोरापैकी दुसरा पण चोर होता ना. एकच चोर होता का? नाही, दुसरा चोर देखील आपल्याला दिसतो. आणि अशा समयामध्ये काय होतं की ते चोर जे आहे किंवा ते विश्व जे होते त्यापैकी एकाने लाभ घेतला तर एकाला लाभाचा फायदा झालेला नाही. आणि जर लाभाचा फायदा झालेला नाही तर ह्याचा अर्थ जे आहे, त्यामुळे वाचा प्रकटीकरण 16वा अध्याय आणि 11वं वचन की आम्हाला जेव्हा आम्ही त्या अग्नीमध्ये जळत आहे आपण बदलून जाऊ, आपल्यामध्ये चेंज होईल असा विश्वास करू नका. वाचा प्रकटीकरण 16:11. आपल्या वेदनामुळे कुठले लोक असे सांगा बरं, है ना? आपण जे बघितले की अधोलोकाचा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये ते आहे आणि त्याच्यामध्ये वेदनामुळे हा बोला आपल्या पुढे त्यांनी स्वर्गाच्या देवाचा काय करायला पाहिलं होतं? धावा तर करायला पाहिजे. प्रभू सोडवतो. त्यांनी काय केलेलं? त्याने उलट निंदा केलेली आहे. आणि पुढे आणि आपल्या कृत्याच्या बद्दल त्यांनी तेव्हा देखील पश्चाताप केलेला नाही. हो रे, पाप आणि अधर्मामध्ये जेव्हा तुम्ही जातात अग्नीत जातात ना, तर तुम्ही उलटच करायला लागतं. अनेक लोक म्हणतात काय पाळक साहेब काही नाही हो, आम्हाला काही मिळालं नाही, काही नाही, येशू बिशू सगळं खोटं आहे. आणि असे अनेक लोकांना आपण जगामध्ये बघतो. हा येशू आमच्या लोकांनी खूप प्रार्थना केली, आमच्या लोकांनी खूप उपवास केला, काय मिनिस्ट्री केली, हे काय मरून गेला, तो काय मिळालं आम्हाला? काहीच नाही मिळालं, काही नाही, येशू बिशू करून काय नाही. बाळा, मी सगळ्यांना सांगते काही ना काही येशूच्याकडे जाऊ. असे लोक आपण अनेक ऐकले की नाही ऐकले? मी देखील अनेक लोकांना ऐकलेले जे अशा समस्यामध्ये धावा तर करत नाही, विरोधात बोलतात. आणि इथे तर आता हे आपल्याला दिसत आहे की कुठे गेलेले ते अधोलोकात असताना जेव्हा ते क्लेशामध्ये श्रीमंताप्रमाणे जेव्हा यातना भोगत आहे, वेदना भोगत आहे, त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली आणि तरी देखील पश्चाताप केलेला नाही. पश्चाताप केलेला नाही. हो प्रियांनो, पश्चाताप कधी करायला पाहिजे होता? आज करायला होतो. एक चोराने पश्चाताप केला आणि तो म्हणतो, येशू म्हणतो तू आज माझ्याबरोबर सुखलो का? दुसऱ्याने पश्चाताप केला का? नाही केला. आज तुम्ही कोणत्या बाजूला आहात? आज मी येशू ख्रिस्ताच्या कोणत्या बाजूला आहात? आज येशू ख्रिस्ताचं रक्त, येशू ख्रिस्ताचं बलिदान जर तुम्हाला आणि मला दिसत आहे, तुम्हाला आणि मला ओळख येते, तर समय आलेला की हाच समय पश्चाताप करायचा. का? कारण की नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. कारण की ही गोष्ट इथे स्पष्ट लिहिली प्रकटीकरण की ते लोक पश्चाताप करत नाही तर देवाची निंदा करतात.
आजच तुम्ही निंदा करताय तिथे पश्चाताप करण्याचा समय निघून गेलेला असेल. आणि यासाठी आज जेव्हा आपण नरकामध्ये होतो किंवा आपण अधोलोकामध्ये होतो किंवा आज आपण त्या अब्रामाशी उराशी होतो, तेव्हा तुम्हाला आणि मला डिसिजन घ्यायची गरज आहे की मी कुठे कसा आणि काय करणार आहे. आणि जर मी आपण योग्य प्रकारचा निर्णय घेतला तर मला समजू द्या, हे इन्व्हेस्टमेंट आहे, हे विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे, ही देवाची तारणाची योजना आहे. ते तुमच्या आणि माझ्यासाठी आज खुली आहे, परंतु उद्या ती कदाचित बंद होऊन जाईल. बंद झाल्यानंतर ते दार बंद होऊन जाईल. दार बंद गेल्यानंतर तुम्ही किती जा ठोकला तो म्हणणाऱ्या गोष्टी झालेला आहे. ती महासंकटाचा काळ तुझी वाट बघत आहे. इथे जर तू स्वीकार केला नाही आणि मेला तर तिथे आपण नाही जिवंत राहायला तर इकडच्या महासंकटामध्ये जाणार. दोन्ही बाजूला संकट वाढ बघत, बरोबर आहे. मेला विश्वासने राखला तर श्रीमंताप्रमाणे तुम्ही यात बघणार. जिवंत राहिला आणि मंडळीवर घेतली तो महासंकटाचा काळजी वाढ बघत. का आम्ही स्वतःला जीवना संकटामध्ये पाडतो? जर तारण आनंद आणि शांती तुमच्यासाठी खुले, आनंद आणि विशेष बदल देत आहे, तर आम्ही त्याचा स्वीकार करतो. हा येशू तुम्हाला आणि मला जवळ बोलून सांगतो. प्रार्थना करूया. प्रभूंकडे वाद देतो कारण की आज परत एक नेट उघडण्यासाठी परत एक परत अधोलोक आणि विशेष मृतलोकात तू आम्हाला घेऊन गेला, यासाठी पित्या आम्ही जाणून घ्यावं की प्रत्येकाचं जीवन आणि त्याचं शेवट तिथे होत असताना अशा प्रकारचं जीवन तिथे आहे. आज पवित्र पित्या आम्ही अब्रामाची उराशी आहोत की आम्ही पवित्र पित्याचा क्लेश फेडणारे श्रीमंत प्रभू हो येशू, आज आम्हाला तू संधी दिली. वेळ आहे, किती वेळ किती समय हे माहित नाही. चोरासारखा तू अचानक येणार आहे आणि जे तयार आहे त्यांना घेऊन जाणार. हो पिता, मी मागे राहणार आहे नव्हे तर पवित्र विश्वासाने म्हणून तुझ्या बरोबर जाणार आहे. यासाठी की पवित्र परमेश्वर तुझ्या राज्य करावं. परंतु त्याबरोबरच तू आम्हाला हे देखील शिक्षण दिलं की नुसतं विश्वास राखणं पुरेसं नाही, तर विश्वासाने सेवा करावी. कारण की तू आम्हाला पुत्र, तू आम्हाला कन्या, तू आम्हाला संत, तू आम्हाला पवित्र पिता तारलेलं आणि जबाबदार पात्र असं बनवलं. यासाठी की आमची सेवा आम्हाला मुकुटापर्यंत घेऊन जाते आणि आम्ही पवित्र पिता फळ देणारं असावं. यासाठी पिते तुम्हाला निवडलेला असताना आमच्या जीवनात तू फळ असू दे. आज संदेश ज्यांनी ऐकलेले ते निराश असतील, दुःखात असतील, शापात असतील, पापात असतील, दारिद्र्यात असतील, गरिबीत असतील, अडचणीत असतील, येशू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको. या सर्व गोष्टीला तू भिवू नको, कारण की मी जे आहे ते सार्वकालिक आहे. या सर्व गोष्टी क्षणिक आहे. जीवन आहे तोपर्यंत सहन करावं लागेल. परंतु जर माझ्या विश्वास ठेवा, माझ्यामध्ये असला आणि माझी वचन तुझ्यामध्ये असली, जे काही मागत देणार आहे येशू. आम्ही वचन नाही, आम्ही येशू जगी गोष्टी तेही गोष्टी मागतो. त्यामुळे पवित्र आम्ही स्वतःला फसवत आहोत आणि त्या न्यायाच्या समय आम्हाला त्या अग्नीच्या सरोवरापर्यंत जावं लागणार आहे. त्यासाठी पवित्र आम्ही मरण नव्हे तर जीवन निवडावं ही तुझी इच्छा. येशू मध्ये तुम्हाला आशीर्वाद, येशूच्या नावात आमेन आमेन. त्यावेळेस एक जात असं आपले दानार करूया आणि त्यानंतर आपण प्रार्थनेसाठी पुढे येणार होतो. आपल्या जागेवर उभे राहूया आणि तिथे आपण जाणार पण येशू राहूया, कारण की तो आमचा देव आहे आणि तो आम्हाला चालवत असताना. गीत क्रमांक 429. येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षा ही देऊनी घे जवळी. हे देवा देवळी येऊ दे जवळी.